मिळालेल्या माहितीनुसार पीडीएमसी हॉस्पिटलच्या मागील बाजूस कांतानगर रोडवर उभ्या असलेल्या कारला अचानक आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान घडली। सदर घटनेची माहिती फायर ब्रिगेडला मिळताच अवघ्या 1.5 मिनिटात घटनास्थळी पोहोचून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले। सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। दुपारच्या सुमारास पीडीएमसी हॉस्पिटलच्या मागील बाजूस लाल रंगाची MS27 AC 9200 क्रमांकाची कार उभी होती। अचानक कारच्या समोरील बाजूस आग लागली। धूर निघत असल्याचं लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी सदर घटनेची माहिती फायर ब्रिगेडला दिली। त्यानंतर अवघ्या 1.5 ते 2 मिनिटाच्या अवधीत फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले। बाजूला असलेली ग्रे रंगाची क्विड गाडीला कुठलीही हानी झाली नाही। या लागलेल्या आगीत कार मोठ्या प्रमाणात जळाल्याची माहिती आहे। वालगड कंपाऊंड इथून 1 ते 1.5 मिनिटांमध्ये आम्ही येऊन आग कव्हर केलेली आहे। MS27 AC 9200 अशी एक साईडला कार लावलेली होती, पीडीएमसीच्या साईडला, हॉस्पिटल साईडला, ती आम्ही कव्हर केलेली आहे। 1.5 ते 2 मिनिटात आम्ही येऊन आगीवर नियंत्रण केलेलं आहे। ड्रायव्हर शेख अमीन, फायरमन पालवे आणि मोहसिन। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।